नमस्कार मित्रांनो, लपंडावचा आजचा भाग खूप भारी आहे. कान्हाला फायनली प्रॉपर्टी पेपर सापडलेत आणि त्यानंतर त्याने सखीला सत्य सांगितलंय की तिची आई जिवंत आहे आणि याच घरात आहे. हो मित्रांनो, आज मालिकेत खूपच मज्जा येणार आहे. सखी तेजस्विनी बरोबर कॅरम खेळणार आहे आणि मग सखीला समजतं सुद्धा की मनस्विनी कॅरम मध्ये तरबेज नाहीये आणि तेजस्विनीच्या गेम प्ले वरून सखीला समजून जातं की ही आपली आई आहे. तर मित्रांनो, तुम्ही एक्साइटेड आहात का आजचा एपिसोड पाहायसाठी? तर आपण सुरू करूया लपंडाव या मालिकेचा आजचा म्हणजे 14 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता अर्ध्या रात्री कान्हा तेजस्विनीच्या खोलीत गेला असतो. कान्हा आता तेजस्विनीला विचारतो, आपल्यातला हा लपंडाव आपल्यातच आहे ना? तर तेजस्विनीला आठवतं की तिने दाभाळे मावशीला सगळं खरं सांगितलं की हेच तेजस्विनी आहे. तर मित्रांनो, बघा काय होतं. आता सखीला जाग येते आणि ती कान्हाला शोधायला निघते आणि इकडे आता तेजस्विनी कान्हा सोबत खोटं बोलते. तेजस्विनी कान्हाला म्हणते की मी कोणाला काहीच नाही सांगितलं. त्यावर आता कान्हा म्हणतो, ठीक आहे मी येतो, तुम्ही काळजी घ्या. असं म्हणत कान्हा तिथून निघून जातो. पण आता तेजस्विनी स्वतःला म्हणते, मनस्विनी होता होता शेवटी मी मनस्विनी झालेच. तिला आता पश्चाताप होतो आणि वाईट वाटतं. ती स्वतःला म्हणते, किती सरळपणे मी खोटं बोलली. आता देवा साईनाथा मला माफ करा, मी खोटं बोलले. आणि मग तेजस्विनी असं ठरवते आणि स्वतःला म्हणते, उद्याच मी बाबांच्या देवळात जाते आणि मी केलेल्या चुकीची माफी मागते बाबांकडे. आणि मित्रांनो, तिथेच सखी आणि तिच्या आईची म्हणजे तेजस्विनीची भेट होणार आहे. असं तर बघा आता काय होतं. खूपच मज्जा येणार आहे. तर कान्हा आता बाहेर येतो आणि त्याला सखी दिसते. आता सखी कान्हाला विचारते, कबीर इतक्या रात्री तू मनस्विनीच्या रूम जवळ काय करतोय? कान्हा म्हणतो, काय करणार मी, मला झोप लागत नाहीये आणि बायको काही मला जवळ घेत नाहीये, त्यामुळे गाणी ऐकत ऐकत तिथे पॅसेज मध्ये मी फिरत होतो. त्यावर आता सखी म्हणते, किती नौटंकी आहेस ना तू, तुला सांगितलं ना मी, वेळ आली की तुला घेईल जवळ. आणि मित्रांनो, तेव्हाच अचानक अशी वीज कळकते आणि सखी कान्हाच्या मिठीत येते. तिला विजेची भीती वाटायला लागते म्हणून. आणि मग कान्हा तो सुद्धा आता सखीला पकडून ठेवतो. सखी म्हणते, अरे कान्हा म्हणतो, तूच म्हणाली होतीस वेळ आली की जवळ घेणार, मला वाटलं हीच आहे ती वेळ. सखी म्हणते, नाही आली अजून वेळ, अचानक वीज कडाडली ना त्यामुळे मला भीती वाटली म्हणून मी जवळ आले. कान्हा म्हणतो, हा तुझं हे बरोबर आहे, तू जवळ आली की ठीक आहे आणि मी जवळ आलो की कीप सेफ डिस्टन्स अशी बोलत असतेस. सखी म्हणते, सांगितलं ना मी घाबरली होती म्हणून मिठी मारली. कान्हा म्हणतो, अच्छा असं आहे का? आणि बघा मित्रांनो, आता कान्हा काय करतो, आता परत एकदा अशी वीज कळते आणि मग कान्हा असा ड्रामा करतो, तो नाटक करतो आणि सखीला जाऊन घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, बाप रे वीज कडाडली, आई गो. तर सखी आता कान्हाच्या एक अशी गंमत मध्ये मारते आणि म्हणते, नौटंकी कुठला, चल झोपूया आता. कान्हा म्हणतो, कसं असं जवळ जवळ का? सखी म्हणते, नाही मोरपीस ठेवून मध्ये. आणि बघा मित्रांनो, सखी असं चालताना तिचा पाय असा अडखळतो. सखी आता पळणार असते तर कान्हा सखीला उचलून घेतो. म्हणतो, सावकाश. सखी म्हणते, मी सांगितलं का उचलायला? कान्हा म्हणतो, तर सिरियल मध्ये हिरो चान्स सोडतो का, मग मी का सोडू? आणि मग सखी कान्हाकडे बघून स्माइल करते. कान्हा मस्त सखीला असं डोलावतो, गोल फिरवतो आणि मग खोलीत घेऊन जातो. कान्हा आता सखीला बेडवर ठेवतो आणि तो सखीच्या जवळ येणार असतो. तर सखी आता एकदम बाजूला होते आणि मोरपीस ठेवते मधात. आता कान्हा पण म्हणतो, ठीक आहे हरकत नाही, आज जरा मी एक्साइटेडच आहे, मला झोप लागेल की नाही माहिती नाही. सखी विचारते, का? कान्हा म्हणतो, उद्याच्या गेमसाठी. काय उद्याचा गेम? आता कान्हाला तेजस्विनीला सांगायचं असतं, अलर्ट करायचं असतं, म्हणून तो सखीकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतो. सखी पण आता त्याची मज्जा घेते. सखी मध्ये सांगू का? त्यानंतर सखी म्हणते, नाही नको. कान्हा म्हणतो, सांग ना. सखी म्हणते, नाही सरप्राईज आहे. कान्हा म्हणतो, माझ्यासाठी पण? सखी म्हणते, हो सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. असं म्हणून आता सखी झोपून जाते. पण आता कान्हाला टेन्शन येतं. कान्हा आता त्याच्या मनाशी बोलतो आणि म्हणतो, तुझं सरप्राईज चांगल्या अर्थाने असू दे म्हणजे झालं, नाही तर तेजस्विनी मॅडमचं काही खरं नाही. आणि मित्रांनो, आता असतो दुसरा दिवस. कान्हा आता परत सखीला विचारतो, हो आता तरी सांगा काय सरप्राईज आहे, काय गेम आहे? सखी म्हणते, थांब मनस्विनीला येऊ तर दे. तर तितक्यात मित्रांनो, तेजस्विनी आता मनस्विनीसारखे रेडी होऊन खाली येते आणि सखीला विचारते, काय ग काय खेळ आहे? तर आता सखी म्हणते मनस्विनीला, तुला कोणी सांगितलं मी तुला खेळ खेळायला बोलावलंय म्हणून? तर आता तेजस्विनी कान्हाकडे बघते. तर आता तेजस्विनी अशी हसते आणि म्हणते, अगं मी तर इन जनरल बोलले, म्हणजे तू खरंच खेळ वगैरे खेळणार आहेस का? ओ माय गॉड, मी परफेक्ट गेस केलं, ही तर मोठी झालीच नाही, सखी अजून लहानच आहे. आणि मग तेजस्विनी कान्हाला पण म्हणते, तुला काय सांगते मी, तू तरी अजून कुठे मोठा झालायस.
आणि मग तेजस्विनी सखीला म्हणते, तुझं सतत काहीतरी सुरू असतं ना. सखी म्हणते, बरोबर आहे, तुला मी खेळ खेळायलाच बोलवलंय. त्यावर आता तेजस्विनी चक्क सांगते की मला कुठलाच खेळ खेळायला इंटरेस्ट नाहीये आणि टाइम पण नाहीये माझ्याकडे, सो मला सोड, स्पेअर मी. सखी म्हणते, तर बाप रे, प्रत्येक चॅलेंजसाठी तयार असलेली मनस्विनी उर्फ सरकार घाबरली की काय, की तुला असं 4 चौघात हरण्याची भीती वाटतेय. वाटूही शकते ना, कारण इतक्या वेळा तू तोंडावर पडलीयस, तुला भीती वाटणारच. आता सखी मस्तपैकी हिला बोलत असते, पण ते सखीची आईच आहे शेवटी. असो तर आता पुढे सखी म्हणते, हा बरोबर आहे ना, तुला तर भीती वाटणारच. खरं तर आमच्यासारख्या लहान मुलांनी तुला चॅलेंज दिलं तरी तू ते स्वीकारणार नाहीस. ओके ओके, वाटू शकते तुला भीती, तसंही तुझ्यात आता तो सरकारचा चार्म काही उरलाच नाहीये. तर बघा मित्रांनो, तेजस्विनी कान्हाकडे बघते हिंट घेण्यासाठी. तर कान्हा इशाऱ्यात तेजस्विनीला मना करत असतो, तो नाही म्हणत असतो गेम खेळायला. पण तेजस्विनी सखीला म्हणते, चल खेळूया. पण खेळायचं तरी काय. तेजस्विनी आता सुद्धा कान्हाचं ऐकत नाही. तर आता कान्हा म्हणतो, सांगा काय गेम आता. तर सखी अशी शिट्टी वाजवते आणि तितक्यात तिथे आता गौतम काका आणि परशु काका मोठं कॅरमचं बोर्ड घेऊन येतात. आणि सखी म्हणते, मला मनस्विनी सोबत कॅरमचा गेम खेळायचाय, बघूया कोण जिंकतं. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की तेजस्विनी कॅरम मध्ये तरबेज आहे आणि तेजस्विनी इथे कुठली ना कुठली चूक करणारच आहे. तर बघा मित्रांनो, आता परशु काका आणि गौतम काका सगळं सेटअप करतात आणि हे सगळं बघून आता तेजस्विनी घाबरते थोडी आणि तिच्या मनात म्हणते, बापरे, मला तर कॅरम व्यवस्थित खेळता येतो, पण मनस्विनीला नीट खेळता येत नाही. सखीला हे तर बघायचं नसेल ना, मी जिंकतेय की हरतीये ते. म्हणजे आता मनस्विनी बनून खेळताना मला हारण्याच्या उद्देशाने खेळावं लागेल, पण मी नाही हरू शकणार. मी सहज जरी खेळले तरी मी जिंकेलच. कॅरम समोर असला की माझी बोटं आपोआप चालावी लागतात. तर मी सरळ नाही म्हणते, असं आता तेजस्विनी तिच्या मनाशी बोलते आणि आता सखी वाट बघत असते. तर आता तेजस्विनी सखीला म्हणते, मला नाही खेळायचंय कॅरम. तुला माहिती आहे ना की तुझ्या आई इतकी मी कॅरम मध्ये एक्सपर्ट नाहीये, तू मला सहज हरवशील, सो मला नाही खेळायचंय, कळलं. त्यावर आता सखी म्हणते, हे सगळं तू खेळण्याच्या आधीच कसं काय बोलतीये, तू तर सरकारसारखे वाटत नाहीयेस. ओके आहे ना सगळं. तर आता गौतम काका मुद्दामच म्हणतो, नाही खेळणार ती घाबरलीये. परशु काका आणि मीनाक्षी काकू म्हणतात, सखी आम्ही तुझ्या बाजूने. आता तेजस्विनी तिच्या मनात म्हणते, फार विरोध केला तर संशय येईल, त्यापेक्षा मी होच म्हणते खेळायला. आणि मग आता तेजस्विनी सखीला म्हणते, लेट्स प्ले. आणि कान्हाला इकडे आता टेन्शन येतं. आता सखी आणि तेजस्विनी एकमेकींसमोर बसतात कॅरम खेळायला आणि त्यानंतर तेजस्विनी तिच्या मनात म्हणते की मी हरण्यासाठीच खेळेल, कारण जिंकली तर सगळ्यांना संशय येईल. आणि ती असं ठरवते, पण सगळं उलटच होतं. आणि बघा मित्रांनो, सखी आता तेजस्विनीला म्हणते, चल गेम ओपन कर तूच. आणि मित्रांनो, तेजस्विनी पहिली तिची गोटी चालवते, ती स्ट्रायकर असं मारते आणि मित्रांनो, एका सोबत 4 गोट्या मनस्विनी पहिल्याच डावात जिंकून घेते आणि सखी सोबत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तेजस्विनी आता कान्हाकडे बघते. कान्हा आता इशाऱ्यातच म्हणतो, काय करताय तुम्ही. तर तेजस्विनी पण इशाऱ्यातच म्हणते की काय करू मी तरबेज आहे ना. असो तर आता काय होतं, सखी म्हणते, एका फटक्यात 4, तुला तर खेळता येत नाही ना. सगळेजण आता तेजस्विनीकडे पाहू लागतात. तेजस्विनी म्हणते, हां कदाचित आज मी लकी आहे, लक इज इन माय फेवर, सरकारचा चार्म, आणि आता तू व्यवस्थित खेळ. तर आता काय होतं, तेजस्विनी आता असं नाटक करते आणि हळूच असं स्ट्रायकरला मारते. तर ती स्ट्रायकर थोडीच समोर जाते आणि मग कान्हा असं हसतो. त्यानंतर आता सखीची बारी असते आणि सखी आता 2 सुमटे जिंकून घेते आणि त्यानंतर तेजस्विनीचा डाव असतो आणि ती मुद्दाम आता अशी खराब खेळत असते. तर आता कान्हा हसतो तिच्यावर. तर आता तेजस्विनी कान्हाला म्हणते, हसायला काय झालं, बऱ्याच दिवसानंतर मी खेळतीये म्हणून असं होतंय, युजलेस. आता असतो सखीचा डाव. आता सखी खेळते आणि त्यानंतर परत एकदा तेजस्विनी खेळते आणि मुद्दाम ती असं खराब खेळते आणि स्ट्रायकर असं सोडते. आता सखीच्या लक्षात येतं बरं का. सखी म्हणते, तू हे मुद्दाम करतेस का, म्हणजे असं कसं शक्य आहे, सारखं सारखं तुझ्या हातातून स्ट्रायकर सुटतंय. त्यावर आता तेजस्विनी सखीला म्हणते, मुद्दाम का करेल मी, आत्ताच म्हटलं ना मी की बऱ्याच दिवसांनी मी खेळतीये, होतं असं, आणि तू माझ्यावर नाही गेमवर फोकस कर. आता सखीचा डाव असतो आणि ती एक सुमटी परत जिंकून घेते. आणि आता बघा मित्रांनो काय होतं, आता तेजस्विनी पण मस्त खेळायला लागते आणि एकानंतर एक ती सुमटी मिळवते. त्यानंतर आता सखीला पण टेन्शन येतं. आता तेजस्विनी अचानक मस्त खेळायला लागली आहे हे बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांच्यासाठी तर ही मनस्विनी आहे आणि तिला चांगलं खेळता येत नाही आणि अचानक ती चांगलं खेळायला लागली आहे म्हणून सगळ्यांना आश्चर्य होतं. आता काय होतं, सखीची बारी असते पण सखी आता हरत असते. आता शेवटचा डाव असतो, शेवटी फक्त एक राणी उरली असते
आणि तेजस्विनी ती पण जिंकून घेते. पण मित्रांनो, राणीनंतर जेव्हा सुमटी काढायची असते तेव्हा तेजस्विनी मुद्दामच सखीची सुमटी काढते आणि स्वतः हरते. त्यानंतर आता कान्हा सखीसाठी चीअर करतो आणि म्हणतो आहा सखी जिंकली, आणि सगळेजण आता टाळ्या वाजवतात. कान्हा म्हणतो मनस्विनी हरली आता. त्यावर आता तेजस्विनी म्हणते एकदा जिंकली म्हणून सतत तीच जिंकेल असं होत नाही ना. मित्रांनो, सखी तर जिंकलीये, पण तिला आता खात्री पटलीये की ही आपली आई आहे. सखी आता अचानक टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते वेल प्लेड. मनस्विनी, कधी तू शिकलीस ग कॅरम खेळायला? नाही म्हणजे आता तर तू हरली आहेस, पण मला दिसतंय ना की तू एक्सपर्ट झाली. माझ्या सुमट्या तू चुकून काढल्यात असं म्हणणं आहे का तुझं? त्या तू जरी चुकून काढल्या असल्या तरी तू अचूक पद्धतीने त्या काढल्यात. आता सखीच्या सगळं लक्षात येतं. सखी म्हणते हे कसं शक्य झालं? आता कान्हाला पण घाम फुटतो. त्यावर आता मनस्विनी सखीला म्हणते तू असं समज की आजचा दिवस माझा होता. तुझा आता पोरखेड संपला असेल तर मी निघते, मला सॅलॉनला जायचंय असं म्हणत आता तेजस्विनी तिथून निघून जाते. सखी आता तेजस्विनीच्या मागे जाते आणि आता मीनाक्षी विचारते सखी हा खेळ खेळण्यामागे काय उद्देश होता ग? त्यावर आता सखी डायरेक्ट सांगते मला या मनस्विनीमध्ये माझी आई दिसतेय. सगळे हपचप होतात. आता सखी म्हणते माझी आई माझ्या जवळ असल्यासारखं फिलिंग येतंय मला माझं गट फिलिंग सांगतंय की ही बाई मनस्विनी नाहीये. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याचा भाग अजिबात मिस करू नका. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आता सखीला समजतं की कान्हाजवळ सखीच्या आईची अंगठी आहे, आणि दुसरीकडे कुल्फी कान्हाला ती ड्रॉइंग दाखवणार आहे ज्यामध्ये तिने रंग भरले पांडुरंगाचे ड्रॉइंग, आणि ज्या मागे प्रॉपर्टी पेपर्स आहे. कान्हा त्या फोटोकडे बघून म्हणणार आहे की पांडुरंगा आता तरी प्रॉपर्टी पेपर सापडू दे बाबा. त्यावर आता कुल्फी कान्हाला सांगते की कान्हा दादा, प्रॉपर्टी पेपर्स हे पेपर आहे ना, तो जरा पलटून बघ. आणि कान्हा ते पेपर पलटून बघतो आणि त्याला समजतं की प्रॉपर्टी पेपर्स त्याच्या आता हाती लागलेत. कान्हा आता धावत सखीकडे जाणार आहे आणि तिला प्रॉपर्टी पेपर्स दाखवणार आहे, पण सखी त्याला आता जाब विचारते, त्या अंगठीबद्दल विचारते. तेव्हा कान्हा तिला सगळं सत्य सांगतो की तिची आई जिवंत आहे आणि सध्या ती मनस्विनी बनून त्यांच्या घरात आहे. तर मित्रांनो, तुम्ही येणारा एपिसोड बघायला किती एक्सायटेड आहात कमेंट करून नक्की सांगा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.